तू म्हणाला होतास मी पूर्वीचाच आदित्य, बेस्ट फ्रेंड. कधीही हाक मार. हो, तू सांग ना फक्त. बिल्डिंगच्या टेरेसवर जा आणि खाली उडी मार. अगं घाबरू नकोस. असं काही करायला सांगणार नाहीये मी तुला. माझी फ्रेंडशिप हवी असेल तर तुला 3 अटी मान्य कराव्या लागतील. ठीक आहे, तू सांग ना, मी तयार आहे. पहिली अट, मी आता जे गाणं लावेन त्यावर डान्स करून दाखवायचं. डान्स? युअर टाइम स्टार्ट्स नाउ. मी आणि कसला भंकस नाचतोयस रे. बघ, डान्स कर अशी अट होती तुझी. चांगला डान्स कर असं म्हणाले नव्हतीस तू. दुसरी अट, रोज रात्री 10:30 वाजता मला डान्स क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. एवढंच? एवढंच ना? तरी घरच्यांना मान्य नाहीये माझ्या. मला साल्सा शिकायचंय आधी. डान्स क्लासवरून मी एकटी येणार म्हणून बाबा परमिशन देत नाहीये मला. तो पुढचा 1 महिना मला क्लासवरून पिकअप करायचं आणि घरी सोडायचं. डन. आणि तिसरी अट, मला माझ्या पास्ट बद्दल काही विचारायचं नाही. नो पर्सनल क्वेश्चन्स. मी सगळं विसरली आहे आणि मला काही आठवण करून घ्यायची नाही. ठीक आहे, नाही विचार. पण पिंकी, आय ट्रस्ट यू. मी तुला ओळखतो. मला माहिती की तू तुझ्या पास्ट मध्ये असं काहीही केलेलं नाहीयेस जेणेकरून. आदित्य, तुला काही माहिती नाहीये आणि प्लीज माहिती करून घ्यायचा प्रयत्नही करू नको. उद्या वेळेवर ये. पाहता क्षणी वाटे कुणी आपुलं, हे वेड जे स्वप्नातुनी जपलं, दिसताना लपत हसताना रुसत, सरल्यावर उरत प्रेम हे. ओ विरलेले धागे, जुळलेले नाते, श्वासांचा बंध प्रेम हे. प्रेम हे, प्रेम हे. तू रोज रात्री मला घ्यायला येतोस, घरी सोडतोस. घरचे विचारत नाही तुला? विचारतात ना. मग तुम्ही त्यांना काहीतरी मॅनेज करतो. पिंकी, पिंकी थांब. पिंकी, मला क्लासला उशीर होतोय. सारंगला माफ कर. काय? आय नो ही डझंट डिझर्व इट, बट स्टील. तुला कसं कळलंय सगळं? माशाच्या आत असलेले काटे माशालाच का नाही बोचत? काय फालतू प्रश्न विचारतोयस? तेच म्हणतोय मी. उगाच फालतू प्रश्नात वेळ वाया नको घालूस. बघ, सारंगने मला सगळं सांगितलं आणि आता तू मला तुझी बाजू सांग. नमस्कार काकू. काय प्रॉब्लेम आहे का? ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून आम्ही जरा बोलत होतो. खूप दिवसांनी भेटली ना मला आणि अजून खूप वेळ आम्ही बोलतच बसणार आहोत. ह्याच्यानंतर आम्ही कॉफी सुद्धा प्यायला जाऊ एकत्र. तुम्ही येताय का आमच्या बरोबर कॉफी प्यायला? हेच हेच सगळं का सहन करतेस तू? पिंकी, पिंकी, आय एम रिअली सॉरी. म्हणजे त्या दिवशी मी खरंच आलो होतो ग. सगळी चूक माझी आहे. पिंकी, आय स्टील लव्ह यू. अगं पण आई, मी खरंच काहीच करू शकलो नाही ग.
पिंकी ऐक ना, मी ना मी मी तुला एक रिक्वेस्ट करायला आलो. पिंकी, या सगळ्यामध्ये ना माझं नाव प्लीज कुठे घेऊ नकोस. मी हात जोडतो तुझ्या पुढे. प्लीज, आय बेग यू. पिंकी, माझ्या आईला हे सगळं कळलं ना तर मला नाही माहित माझं काय होईल. आणि माझं काय होईल? लग्न करणार होतो ना आपण. निर्लज्जासारखा येऊन मला सांगतोच माझं नाव नको सांगू कोणाला. थांब, आत्ताच्या आत्ता खाली जाते आणि सगळ्यांना तुझं नाव सांगते. पिंकी, तू असं काही करणार नाहीस. पिंकी थांब. पिंकी प्लीज, माझ्याकडे काही ऑप्शन नाही. पिंकी हे बघ, मी जीव देईन. पिंकी, मी जीव देईन. नाही सांगणार कोणाला. त्या दिवशी मी त्याला वाचवलं, पण मी मेले. रोज मरते. आता तर रडू पण येत नाही. जगात प्रेम करायला फक्त सारंगच सापडला होता का तुला? अजून कोणी आहे का आजूबाजूला? जाऊ दे. आय नो इट्स यू, पण तुला ते प्रूव्ह करायला लागेल. हे बघ, मी मान्य करतोय की मी आता US वरून आलोय, तरी माझे संस्कार इकडचेच आहेत. मी हे असलं वगैरे काही करणार नाहीये. मी असं काही करायला सांगणार नाहीये तुला. तू माझ्यावर खरंच प्रेम करत असशील ना तर याबद्दल कोणाला सांगणार नाही. कशी आहे श्रीराजा? मी बरा आहे आजी. आता मी स्कूलला चाललोय, पण मी जेव्हा स्कूल वरून परत येईन ना तेव्हा तू असशील ना माझ्या बरोबर खेळायला? नक्की. हिरो, बस आली तुमची, पळा. ही एक तरणी ताठी पोर. अरे कशाला तू एवढ्या लोकांना बोलायला संधी देतोस? आर्यनचीच तुला एवढी काळजी आहे ना, मग पुरुष बेबी सिटर नसतात का? अरे चांगले सांभाळतात ते. अरे 2 3 आर्यन, आर्यन, हे बघ तुला नुपूर कुठे? बाहेर गेली. बाहेर कुठे? आई प्लीज यार. प्लीज काय प्लीज? तू लग्न केलंस तेव्हाही मला मान्य नव्हती ती, आणि आताही नाही.